सांगायची खरोखर गरज आहे का की मी कुठल्या शहरात आलो आहे? मुंबईहून विमान पकडून मी सिटी ऑफ जॉय म्हणजे कलकत्तामध्ये आलेलो आहे. आणि आत्ता मी जे उभा आहे ते मैदान आहे, जसं मुंबईमध्ये आझाद मैदान आहे, क्रॉस मैदान आहे, तसं हे मैदान आहे. आणि माझ्या मागं आहे ते ईडन गार्डन. परंतु आज मी तुमच्यासमोर जे उभा आहे ते कहाणी सांगायला उभा आहे. दोन कहाण्या माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः चित्रपटासारख्या उलगडत गेल्या. एक कहाणी होती सचिन तेंडुलकरची, जेव्हा 2000 मला वाटतं 1987 साली भारतीय संघ जेव्हा वर्ल्ड कप खेळत होता, वानखेडे स्टेडियमवरती मॅच होती, तेव्हा एक लहान मुलगा हा बॉल बॉय म्हणून काम करत होता. त्याचं नाव होतं सचिन तेंडुलकर. आणि 2023 साली एका मुलाचा पुतळा उभारला गेला वानखेडे स्टेडियमवरती, त्याचंही नाव होतं सचिन तेंडुलकर. ही कहाणी सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट जीवनाची कहाणी माझ्या डोळ्यासमोर उलगडत गेलेली आहे. आणि तशीच दुसरी ती कहाणी तुम्हाला माहिती आहे. मी सचिनबद्दल बरंच काही बोललो आहे. आज मी सचिनबद्दल बोलणार नाही आहे, आज मी बोलणार आहे मोहम्मद शमीबद्दल. कारण मी तेवढ्याकरता मुद्दाम मैदानात आलेलो आहे. 1990 साली शमीचा 3 सप्टेंबरला जन्म झाला. तुम्हाला वाटेल अरे बापरे, सुनंदन लेले नेहमी आकडे विसरतात, एवढं कसं लक्षात राहिलं? सप्टेंबरमध्ये माझाही जन्म आहे. 5 सप्टेंबरला माझा जन्म झाला, त्याचा 3 सप्टेंबरला झाला आहे. वयामध्ये थोडासा फरक आहे, कारण मी 63चा जन्माचा आहे, तो 1990चा आहे. चेष्टा अपाट, सुरुवातीपासूनच त्याच्या वडील जे शेतकरी होते त्यांना क्रिकेटची आवड होती. ते स्वतः फास्ट बॉलर होते आणि त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या 5 मुलांपैकी कुणीतरी क्रिकेट खेळावं. 15 वर्षाचा असताना मोहम्मद शमीला त्यांनी एका कोचकडे नेलं. त्या कोचकडे नेत असताना त्यांना मुरादाबादला जायला लागलं. त्याचं कारण असं होतं, सहजपूर म्हणजे अरमोरा डिस्ट्रिक्टमधलं उत्तर प्रदेशातल्या गावी जो शमी आणि त्याचं कुटुंब राहायचं, तिथं आजूबाजूला प्रॅक्टिस फॅसिलिटी, क्रिकेट जास्त काही नव्हतं, थोडंसं लोकल क्रिकेट होतं. परंतु शमीमधला दम बघून, त्याच्यातला उत्साह बघून, कष्ट करायची तयारी बघून त्यांनी त्याला नेलं कोचकडे. त्या कोचनीसुद्धा त्याला खूप मेहनत घेऊन शिकवलं. आणि ते शिकवल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला की अंडर-19च्या उत्तर प्रदेशच्या संघामध्ये मोहम्मद शमीची वर्णी लागेल का. काय गंमत असते बघा की एवढा चांगली गुणवत्ता दाखवून मेहनती पोराला उत्तर प्रदेशच्या संघामध्ये जागा मिळाली नाही. म्हणून त्याच्या कोचनी, जसं सचिन तेंडुलकरला त्याच्या भावानी साहित्य सहवासमध्ये खेळताना बाहेर काढून आचरेकर सरांकडे नेलं, तसं हे जे कोच होते यांनी मोहम्मद शमीतली गुणवत्ता बघून त्याचं करिअर थांबू नये म्हणून त्याला पहिल्यांदा पाठवलं कलकत्त्याला. ते म्हणले, बाबा रे, तुला मोठं क्रिकेट जर का खेळायचं असलं तर आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात अडकू नको, तू इथनं सूट, कलकत्त्याला जा, मेहनत कर, तुझं नशीब कदाचित तिथं उजळेल. मोहम्मद शमी जेव्हा कलकत्त्यात आला तेव्हा जसं जयस्वालची कहाणी आहे, जयस्वाल हा अक्षरशः टेंटमध्ये राहिलेला आहे, मैदानावरच्या माळींच्या टेंटमध्ये राहिलेला आहे. संध्याकाळी त्यांनी पाणीपुरीच्या प्लेट धुतलेल्या आहेत, हेल्पर म्हणून तो होता. आणि तशीच कहाणी मोहम्मद शमीची आहे, कारण तो सुद्धा एकेकाळी टेंटमध्ये राहिलेला आहे ग्राउंड्समन बरोबर. परंतु गुणवत्ता लपून राहत नाही, मेहनत वाया जात नाही. त्याच्या बॉलिंगमधला दम बघून, कारण त्यावेळेला तो खेळायचा डलहौसी नावाच्या क्रिकेट क्लबकडनं. परंतु त्यावेळेचे जे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी होते त्यांच्यातल्या एकाने त्याला हेरलं आणि त्याला आपल्या क्लबमध्ये घेतलं, ज्याचं नाव होतं टाऊन हॉल क्लब. त्यामुळे मोहम्मद शमीला एक थोडंसं फुटिंग मिळालं. इतकंच नाही तर या पदाधिकाऱ्याने, मी नाव कदाचित विसरत असेल, परंतु या पदाधिकाऱ्यांनी त्याला स्वतःबरोबर राहायलासुद्धा जागा करून दिली, खेळायची सोय करून दिली, कारण त्याला दिसत होतं या पोरामध्ये दम आहे. चांगलं कोचिंग मिळालं, चांगलं एक्सपोजर मिळाला, चांगला क्लब मिळाला. मोहम्मद शमी थांबणारा नव्हताच. त्यांनी पहिल्यांदा डेब्यू केला तो रणजी संघाकडनं. आणि नंतर त्याच्यातली गुणवत्ता ही इतकी उघड होती की भारतीय निवड समितीने त्याला न घेतलं असतं तरच आश्चर्य वाटलं असतं. 2013 साली मोहम्मद शमीसाठी इंडियन टीमचे दरवाजे उघडले गेले. पहिल्यांदा दरवाजे उघड गेले वन डेमध्ये आणि नंतर टेस्टमध्ये. गंमत बघा, पहिली वन डे तो पाकिस्तान विरुद्ध खेळला. लो स्कोरिंग मॅच होती, ज्याच्यामध्ये मोहम्मद शमीनी कमी धावा देऊन इम्प्रेशन पाडलं. आणि कॉमेंट्री करणारा वसीम अक्रम म्हणाला, तौबा तौबा, इसके ऊपर ध्यान रखिएगा, ये बड़ा बॉलर बनने वाला है.
तेव्हापासून सगळ्यांनी मोहम्मद शमीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। त्याच वर्षी इयर एंडला त्यांनी टेस्ट डेब्यू केला। टेस्ट डेब्यू हा वेस्ट इंडिज विरुद्ध होता। त्या मॅचमध्ये शमीनी पहिल्या इनिंगमध्ये 4, दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट काढल्या। कर्मधर्म संयोग कसा आहे बघा, त्या सामन्यामध्ये रोहित शर्मानी भलं मोठं शतक ठोकलं। कोणाच्या साथीनं? अश्विनच्या साथीनं। अश्विननी त्या मॅचमध्ये शतक केलेलं होतं। हे आकडे मला आठवायला जरा त्रास होतोय, परंतु मी तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, कारण हे सगळं सांगणं गरजेचं आहे। त्या एका मॅचमधनं हे कळून चुकलं की शमीकडे लक्ष द्यायला पाहिजे। 13 साल ते होतं, परंतु सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये सोप्या होत नाही। 15 साली जेव्हा भारतीय संघ वर्ल्ड कप खेळायला ऑस्ट्रेलियामध्ये गेला, तेव्हा शमी भारताचा महत्त्वाचा बॉलर होता, हे विसरून चालणार नाही। परंतु त्याच्यानंतर जे त्याचं कारकीर्द सुंदर बहरात आलेलं होतं, त्याला 2 धक्के लागले। एक म्हणजे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली 2018 साली, आणि त्याच्याचबरोबर त्याच्या प्रेमभंगाची गोष्ट घडली। प्रेमात पडलेल्या हसीन जहान नावाच्या मुलीने त्याला जबरदस्त त्रास दिला, त्याच्यावरती नाही ते आरोप केले। तो घरामध्ये मारहाण करतो। त्याच्या भावानी माझ्यावरती बलात्कार करायचा प्रयत्न केल्यापासनं मोहम्मद शमी मॅच फिक्सिंगमध्ये इन्वॉल्ड आहे, आणि तो सगळ्या चुकीच्या गोष्टी करतो। इथपर्यंत त्या बाईनी होते नव्हते ते सगळे आरोप केले। शमी हा त्यावेळेला खचून गेलेला होता, खलास झालेला होता। त्यावेळेला 4 पैसे हाताशी होते, म्हणून ते उंच इमारतीमध्ये राहत होते। मला वाटतं 22 का 24वा मजला होता। 24 तास त्याचे मित्र, त्याचे कुटुंब हे त्याच्या आजूबाजूला घुटमळायचे। त्याचं कारण असं होतं, कुठल्याही क्षणी हा खिडकीतनं उडी मारेल की काय ही भीती त्यांना वाटत होती। स्वतः शमीने हे कबूल केलेलं की मी 3दा आत्महत्येच्या विचारांमध्ये पर्यंत आलेलो होतो। ही कहाणी होती। जेव्हा चौकशी चालू झाली तेव्हा लक्षात आलं की त्या मुलीच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे। पोलिसांनी सुद्धा शमीला सुरुवातीला अडकवण्याचा प्रयत्न केला, नंतर त्याला सोडण्या वाचून पर्याय उरला नाही। असा खचलेला शमी, ज्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं, पुनरागमनासाठी काय करू आणि काय नाही हे त्याला वाटत होतं। त्यावेळेला भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रशिक्षक रवी शास्त्रींनी त्याच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला बांबू दिला। तो म्हणला, तुला लटकायला, तुला जगायला, तुला आशा एकच आहे, आणि ते म्हणजे क्रिकेट। क्रिकेटच तुला वाचू शकतं। नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये जा, तिथं मेहनत कर, दुखापतीतनं सावर। मी तुला शब्द देतो, तू परत आल्यानंतर भारतीय संघामध्ये परत तुझं मानानं स्वागत होईल। शमीनी तो एक जो मुद्दा होता तो घट्ट उचलून धरला, आणि त्याच्यानंतर तो परत मेहनतीला लागला। कारण अजून एक गोष्ट सांगितली जाते, जेव्हा सुरुवातीला शमी भारतीय संघात आला तेव्हा कॅप्टन होता महेंद्रसिंग धोनी। धोनी नॉर्मली कधी कुठल्या बॉलरशी, बॅट्समनशी जास्त क्रिकेटच्या गप्पा करत नाही। त्या दिवशी त्यांनी शमीबरोबर बोलणं केलं आणि शमीला विचारलं, तुझं आयुष्यातलं ध्येय काय? शमी बिचारा साधा माणूस, तो म्हणला, माझं ध्येय वगैरे काही नाही आहे, मेहनत करता रहूँगा, क्रिकेट खेलता रहूँगा। तो म्हणला, माही भाई आप मुझसे क्या उम्मीद रखते हो? तो म्हणला, तुझ्या बॉलिंगमध्ये जो दम आहे, मेहनत करण्याची तुझी तयारी आहे, वन डे आणि T20 क्रिकेट सोडून दे मित्रा, कमीत कमी 50 टेस्ट मॅचेस खेळून तू 200 तरी टेस्ट विकेट काढल्या पाहिजेत। आज 50पेक्षा जास्त टेस्ट मॅच शमी खेळलेला आहे, 200पेक्षा जास्त टेस्ट विकेटही त्याच्या नावावरती आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाच्या फास्ट बॉलिंगला वेगळी धार आलेली आहे। मी वारंवार सांगतोय, बुमराह आहे, सिराज आहे, उमेश यादव मधल्या काळामध्ये होता, भुवनेश्वर कुमार होता, आणि त्याच्याबरोबर शमी, असा कोर ग्रुप तयार झालेला होता की जे समोरच्या बॅटिंगवरती तुटून पडायला लागले। त्यांच्या फिटनेसमध्ये लक्षणीय फरक झाला, ज्याला कारण आपला कॅप्टन होता त्यावेळेचा विराट कोहली। त्यांनी आपल्या फास्ट बॉलरकडे लक्ष दिलं, त्यांना समजून सांगितलं की तुम्हाला वर्ल्ड क्लास बॉलिंग अटॅक बनायचं आहे, त्यासाठी काय मदत पाहिजे, काय तुम्हाला पाहिजे ते मी सगळं देतो, परंतु मेहनतीत कमी पडू नका, फिटनेसचं लेवल जी आहे ती वाढवा, तरच तुम्ही मोठे फास्ट बॉलर म्हणा। शमीनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये नशीब त्याच्यावरती जे रुसलेलं होतं, त्याला जो वैयक्तिक आयुष्यात त्रास झालेला होता, त्या सगळ्या गोष्टी उलट्या झालेल्या आहेत। कारण पहिल्यांदा त्याला गुजरात टायटन्स संघाने आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं फर्स्ट चॉईस बॉलर म्हणून। हार्दिक पांड्या होता, राशिद खान होता, शुभमन गिल होता, आणि त्याच्याबरोबर शमीला घेतलं गेलं। पहिल्याच प्रयत्नामध्ये, पदार्पणाच्या प्रयत्नामध्ये खरोखर तुम्हाला सांगतो, गुजरात टायटन्स संघाने विजेतेपद IPLचं पटकावून दाखवलं। गेल्या वर्षी ते उपविजेते झाले, ज्याच्यामध्ये मोहम्मद शमीचा मोठा वाटा होता। आत्ताच्या घडीला तुम्हाला सांगतो 3च सामने तो खेळलेला आहे, परंतु त्या 3 सामन्यामध्ये त्यांनी जी बॉलिंग केली आहे, हा 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 हा
जसं एखाद्या बॅट्समनची सेंचुरी बघायला मजा येते तशी त्याची बॉलिंग बघायला मजा आली आहे, कारण मोहम्मद शमीच्या बॉलिंगमध्ये खरोखर आग दिसलेली आहे. त्याच्या बॉलिंगमधलं कौशल्य जे होतं तर स्विंगचं पण होतं आणि कंट्रोलचं पण होतं. या सगळ्या गोष्टी मला बघायला खूप मजा आलेली आहे. 3 सामन्यामध्ये मिळून त्यांनी समोरच्या बॅट्समनची दाणादाण उडवलेली आहे. ही सगळी कहाणी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती, म्हणून रूममधनं बाहेर पडून मी आज कलकत्त्याच्या मैदानामध्ये आलेलो आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या सामन्यामध्ये सुद्धा भारताची फास्ट बॉलिंग अशीच जबरदस्त कामगिरी करेल आणि त्याचा लीडर असेल मोहम्मद शमी. शमीच्या या सगळ्या कहाणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला खरं तर याच्यातनं खूप शिकायला मिळालं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आयुष्यात चढ उतार अडचणी कोणाच्या येत नाहीत, सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. आपल्याला थोडीशी अडचण येते, आपण म्हणतो छे माझ्याच्याने आता काही होणं शक्य नाही आणि आपण तिथं थांबतो. यश मिळालं नाही की आपण लगेच म्हणतो की माझ्या नशिबामध्ये यश नाही, आपण प्रयत्न सोडून देतो. शमीनी तसं केलेलं नाही आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याला हेलकावे खायला लागले, फिटनेसचे प्रॉब्लेम झाले, गुडघ्याचं ऑपरेशन झालं. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी मेहनत सोडली नाही, ध्येय सोडली नाही. उत्तर प्रदेशामधल्या एका छोट्या गावातनं आलेला हा पोरगा भारतीय संघाचा आत्ताचा टॉप बॉलर म्हणून नावाजला जातो आहे. याच्यापेक्षा यशाची कहाणी मी तुम्हाला काय सांगू. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, स्वप्नांचा पाठलाग करा, फक्त त्याच्याकरता भरपूर मेहनत करा. असं मी नाही म्हणत, तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग, शमी सगळेजण तेच सांगतात. म्हणून परत एकदा सांगावं असं वाटतं, क्रिकेट आपल्याला खूप काही शिकवतं, फक्त आपली शिकायची तयारी असली तर. तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. शमीच्या बॉलिंगबद्दल, त्याच्या आयुष्याच्या कहाणीबद्दल. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम सगळं सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.